नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण जो काही मराठीमधला पहिलाच टॉपिक आहे, आपला पहिलाच घटक आहे, तो म्हणजे भाषा. आणि बहुतांश विद्यार्थ्यांना भाषा हा घटक सोपा जातो, परंतु याच भाषा या धड्यावर 2014 साली ज्यावेळी MIDC ने ऑफलाईन परीक्षा घेतली होती, त्या ऑफलाईन परीक्षेमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आले होते. ते माझ्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले होते. ते सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्यतिरिक्त 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाईन परीक्षा सुरू केल्या होत्या. त्या ऑनलाईन परीक्षेला सुद्धा भाषा घटकांवर महत्त्वपूर्ण काही प्रश्न आलेले होते. ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मराठी व्याकरणामधला अतिशय सोपा घटक, बहुतांश विद्यार्थ्यांना सोपा जातो, चिल्लर वाटतो घटक, तो म्हणजे भाषा. आणि याच भाषा घटकांवर आधारित आपण एकूण 30 प्रश्न जे आहे ते 30 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, मी ते प्रश्न लाईव्ह घेतले असते, परंतु आपण ते मोबाईलवरून लाईव्ह प्रश्न या ठिकाणी मला लिहावा लागत होता, त्याचे पर्याय मग ते तुम्हाला विचारावं लागत होतं, त्याला वेळ जात होता भरपूर. तर यासाठी आपण हे 30 प्रश्न जे आहेत ते भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या माध्यमातून पाहणार. परंतु प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार नाही. प्रश्नांची उत्तरे जी असतील ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उत्तरे दिली जातील. तुम्ही जर खरोखरच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि खरोखरच जर तुम्ही स्पर्धक असाल तर प्रामाणिकपणे हे 30 ला 30 प्रश्न सोडवा. त्यापैकी तुमची किती उत्तरं बरोबर येतील ते मला न चुकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा. इमान इतबारीने प्रामाणिकपणे तुमची किती प्रश्नांची, या 30 प्रश्नांची किती उत्तरे तुमची बरोबर आली ते तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी कळवू शकता. मित्रांनो, मी काय सांगतो लक्षात आलं का? स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसतील. भाग 1 चे पहिले 10 प्रश्न, ते प्रश्न आणि त्याची उत्तरे मी वाचेल, प्रश्न आणि त्याचे पर्याय मी वाचेल. त्याची उत्तरं जी असतील ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जातील. त्यानंतर भाग 2, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त 10 प्रश्न, 10 प्रश्न मी फक्त वाचेल आणि त्याचे पर्याय सांगेल, त्याची सुद्धा उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. आणि भाग 3, त्याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्नच असतील आणि 10 प्रश्न त्याचे मी प्रश्न वाचणार, पर्याय वाचणार, उत्तर त्याचं जे असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तुम्ही ते उत्तर न वाचता या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे. बघा, चिटिंग करायची नाही. प्रामाणिकपणे ते प्रश्न तुम्ही सोडवा. तुमचे त्याच्यातले किती प्रश्न बरोबर येतात आणि किती प्रश्न चुकतात हे मला कमेंट करून तुम्ही निश्चितरित्या आवर्जून कळवा. मित्रांनो, फक्त 30च प्रश्न आहेत. यातून तुमचं भाषा धड्याचा काय अभ्यास झाला हे तुमचं तुम्हाला लक्षात येईल आणि कसे प्रश्न असतात हेही तुमच्या लक्षात येईल. आगामी काळात इथून पुढे असे कसलेही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. जसे की काल परवाच ASO मेन्स परीक्षा झाली, त्यामध्ये अलंकाराचा पोट प्रकार विचारलेले आहेत. ते सर्व आपल्या नोट्समध्ये आहे मित्रांनो. ते सर्व आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण अतिशय मराठी व्याकरणामधला छोटा टॉपिक, चिल्लर टॉपिक जो आहे तो म्हणजे भाषा. आणि भाषा धड्यावर आधारित या ठिकाणी आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. ते 3 भागामध्ये, 3 भाग म्हणजे व्हिडिओचे 3 भाग नाही, याच व्हिडिओमध्ये 3 भाग असतील त्याचे. ओके, असे 30 प्रश्न. त्या 30 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत हे मला कृपया कमेंट करून कळवा. खोटं बोलू नका, इमानदारीने किती प्रश्न आले बरोबर ते कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि जरा ते लाईकचं बटन सुद्धा तुम्ही दाबायला विसरू नका. आणि प्रश्न कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून या ठिकाणी कळवा. मित्रांनो, लवकरच आपण मराठी व्याकरणाची जी काही सिरीज आहे ती सिरीज हळूहळू सुरू करतो आहोत. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे कालच्या 1 जानेवारीपासूनच सुरू करायचं होतं, परंतु अनंत आणि प्रचंड आपल्याला अडचणी येत राहिला. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा काही डिजिटल बोर्ड नाही, ना लॅपटॉप नाही, काही नाही. साध्या मोबाईलवरून ही सगळी सिस्टीम आपली चालू आहे. लवकरच या सर्व घडामोडीचं जे आहेत आपले स्वतःचं ऍप आपण लॉन्च करायचं या ठिकाणी विचारात आहोत आणि या 4-8 दिवसामध्ये ते पण काम होईल. ओके, असं जाऊ द्या, जास्त वायफळ चर्चा तुमच्यासोबत करत नाही. तुम्हाला स्क्रीनवर त्या ठिकाणी प्रश्न दिसतील. ते प्रश्न मी वाचेल, तुम्ही ते फक्त ऐका. त्याचं उत्तर काय असेल हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि ते 10 प्रश्न झाल्याच्या नंतर लगेच डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची उत्तरे जी आहेत मी दिलेली आहेत.
तर तुमची या 30 पैकी फक्त 30च प्रश्न आहेत. पाहूया 30 प्रश्नांपैकी महाराष्ट्रातल्या कोणत्या उमेदवाराचे 30 पैकी 30 प्रश्न बरोबर येतील आणि ज्या विद्यार्थ्याचे 30 पैकी 30 प्रश्न बरोबर आले त्याला मी चांदीचं नाणं देणार. मित्रांनो, चांदीचं नाणं घेण्यासाठी तयार राहा. पाहूया किती विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर येतात. आणि स्पेशली स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही निश्चितरित्या हे 30 प्रश्न सोडवा. किती बरोबर आले हे प्रामाणिकपणे मला कळवा. आणि जर या 30 प्रश्नांचे तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी या ठिकाणी टाकणार आहे, तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपले ते महत्वाचे 30 प्रश्न, भाषा टॉपिक, एकदम चिल्लर धडा मराठी व्याकरणामधला पहिला धडा भाषा, या भाषा टॉपिकचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहूया मित्रांनो. भाग 1 मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 1, स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी आहे असे म्हणणारे पण इंग्रजीच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकले नाहीत असे कोण? मी प्रश्न पुन्हा वाचतो. प्रश्न क्रमांक 1, स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी आहे असे म्हणणारे पण इंग्रजीच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकले नाहीत असे कोण? पर्याय 1, बाळशास्त्री जांभेकर, 2, विष्णुशास्त्री चिपळूणकर, 3, गोपाळ गणेश आगरकर, 4, लोकमान्य टिळक. अ ब कड म्हणजेच 1 2 3 4 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1819 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? 1, एल्फिन्स्टन, 2, कॅन्डी, 3, ग्रियर्सन, 4, डॉक्टर गणेश देवी. प्रश्न क्रमांक 3, मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हा भाषाग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. या सर्व प्रश्नांची उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, पण आताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उत्तरे न पाहता प्रश्न अगोदर सोडवावे आणि त्यानंतर उत्तरे काय आहेत ते बघावे मित्रांनो. प्रश्न 3 पुनश्च एकदा, मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हा भाषाग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. 1, प्राध्यापक द वा पोतदार, 2, प्राध्यापक ग बा सरदार, 3, कृ भी कुलकर्णी, 4, प्राध्यापक रा ग जाधव. प्रश्न क्रमांक 4, पगार, पाव, पुरावा, तुरुंग, बशी, बटाटा, बिस्कुट, बुराक, चावी हे कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहेत? 1, फारसी, 2, इंग्रजी, 3, पोर्तुगीज, 4, कानडी. प्रश्न क्रमांक 5, कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू असे कोणत्या संत कवीने म्हटले आहे? 1, संत ज्ञानेश्वर, 2, संत नामदेव, 3, संत तुकाराम, 4, संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शब्दकोश म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. हा सुद्धा फार महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शब्दकोश म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. आणि मित्रांनो, शब्दकोश हा जो शब्द आहे गेल्या अनेक जिल्हा निवड समिती आणि MPSCला विचारलेला आहे शुद्ध शब्दामध्ये. शब्दकोशमध्ये आपण जो श वापरतो तो श षटकोनाचा नसतो, लक्षात ठेवा. तर तो श आपल्या शाळेचा किंवा शहामृगाचा श असतो. म्हणून शुद्ध शब्द शब्दकोशमध्ये येणारा श हा आपल्या शाळेचा श. तर महाराष्ट्र शब्दकोश म्हणून कुणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1, वि ल भावे, 2, वि का राजवाडे, 3, य रा दाते, 4, प्राध्यापक ग बा सरदार. प्रश्न क्रमांक 7, भाषिक नकाशा संग्रहाद्वारे बोली भाषेच्या अभ्यासाला टिंबटिंब या देशात प्रारंभ झाला. 1, फ्रान्स, 2, ब्रिटन, 3, जर्मनी, 4, अमेरिका. प्रश्न क्रमांक 8, एखादी बोली निश्चितपणे कोणत्या पोटभाषेत अंतर्भूत होते याहून अधिक किचकट प्रश्न भाषाक्षेत्रात दुसरा नाही असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 8 पुनश्च एकदा, एखादी बोली निश्चितपणे कोणत्या पोटभाषेत अंतर्भूत होते
याहून अधिक किचकट प्रश्न भाषाशास्त्रात दुसरा नाही असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर कृपा कुलकर्णी, 2 डॉक्टर नागो कालेलकर, 3 डॉक्टर कल्याण काळे, 4 डॉक्टर अंजली सोमन. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी लगेच सांगितली असती, पण त्याला काही मजा नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, तुम्ही ते बघू शकता. परंतु तुमची किती प्रश्न बरोबर आणि किती चुकली हे निश्चितरित्या बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. पुढे पाहूया मित्रांनो. भाग 2 मध्ये काही प्रश्न आहेत ते पाहूया. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल परत. प्रश्न क्रमांक 1 भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 प्रमाण भाषेचे विनिमय क्षेत्र कसे असते. प्रश्न पुन्हा एकदा, प्रमाण भाषेचे विनिमय क्षेत्र कसे असते. पर्याय क्रमांक 1 लांब, 2 मोठे, 3 लहान, 4 उंच. प्रश्न क्रमांक 2 लेखन व्यवहारासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो. पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 2 लेखन व्यवहारासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 1 चिन्हांची भाषा, 2 हावभावांची भाषा, 3 बोलीभाषा, 4 प्रमाण भाषा. प्रश्न 3 प्रमाण भाषा समाजाला काय देते. प्रश्न क्रमांक 3 पुनश्च एकदा, प्रमाण भाषा समाजाला काय देते. 1 स्थैर्य, पर्याय क्रमांक 2 गती, 3 प्रेरणा, 4 परिवर्तन. प्रश्न क्रमांक 4 प्रादेशिकता व लोकसमुदाय यांचा विचार कोणी मांडला. पर्याय क्रमांक 1 नागो कालेलकर, पर्याय क्रमांक 2 स ग मालसे, 3 डॉक्टर दत्तात्रय मुंडे, 4 डॉक्टर मु श्री कानडे. प्रश्न क्रमांक 5 बोलीमुळे कशाचे जतन होते. पर्याय क्रमांक 1 संस्कृती, 2 साहित्य, 3 लोकसाहित्य. प्रश्न क्रमांक 6 बोलीची प्रकृती कशी असते. प्रश्न क्रमांक 6 बोलीची प्रकृती कशी असते. पर्याय क्रमांक 1 एकता, 2 विविधता, 3 सामाजिकता, 4 प्रेरकता. प्रश्न क्रमांक 7 जाती संस्थेमुळे कोणती बोली निर्माण होते. प्रश्न क्रमांक 7 पुनश्च एकदा, जाती संस्थेमुळे कोणती बोली निर्माण होते. पर्याय क्रमांक 1 व्यवसाय बोली, 2 वृद्धांची बोली, 3 जात बोली, 4 बालकांची बोली. प्रश्न क्रमांक 8 बोलीचे प्रभाव क्षेत्र कसे असते. पर्याय क्रमांक 1 मोठे, 2 लहान, 3 लवचिक, 4 कठोर. प्रश्न क्रमांक 9 गुप्त भाषेला महाराष्ट्रात काय म्हणतात. प्रश्न क्रमांक 9 पुन्हा एकदा, गुप्त भाषेला महाराष्ट्रात काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 पारसी, 2 अहिराणी, 3 कोकणी, 4 आसामी. आणि भाग 2 मधला शेवटचा 10वा प्रश्न, चिलगाट ठिकलं हे वाक्य कोणत्या भाषेतील आहे. प्रश्न क्रमांक 10 चिलगाठ ठिकलं हे कोणत्या भाषेतील आहे. पर्याय क्रमांक 1 धार्मिक क्षेत्र बोली, पर्याय क्रमांक 2 सामाजिक क्षेत्र बोली, 3 आर्थिक बोली, 4 व्यावसायिक बोली. या 10 प्रश्नांची उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाग 2 अशी याचं उत्तर दिलेले आहे. मित्रांनो, निश्चितरित्या तुम्ही हे प्रश्न सोडवले असतील अशी आशा व्यक्त करतो. आणि तुमची किती उत्तरे बरोबर आली हे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये निश्चितरित्या आम्हाला कळवा मित्रांनो. आणि तुम्हाला जर प्रश्न आवडले असतील तर लाईकसुद्धा करा. पुढे पाहूया मित्रांनो. भाग 3 मध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा, भाग 3 प्रश्न क्रमांक 1 भाषिक समाज कोणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 1 भाषिक समाज कोणाला म्हणतात. पर्याय क्रमांक 1 भाषिकदृष्ट्या एकसंघ समाजास, 2 एका देशातील समाजास, 3 एका खंडातील समूहास, 4 एका धर्मसमूहास. प्रश्न क्रमांक 2
बहुविध संस्कृतीला एकत्र जोडणारा दुवा कोणता? पर्याय क्रमांक 1 भाषा, 2 कला, 3 कलाकार, 4 ग्रंथ. प्रश्न क्रमांक 3 भाषेचे ठरवलेले नियम कायमस्वरूपी बंधनकारक न ठरवता दर 20-25 वर्षांनी बदलावेत, हा विचार कोणी मांडला? प्रश्न क्रमांक 3 पुनश्च एकदा मित्रांनो, भाषेचे ठरविलेले नियम कायमस्वरूपी बंधनकारक न ठरवता दर 20-25 वर्षांनी बदलावेत, हा विचार कोणी मांडला? पर्याय क्रमांक 1 अशोक केळकर, पर्याय क्रमांक 2 नागो कालेलकर, पर्याय क्रमांक 3 स ग मालशे, पर्याय क्रमांक 4 सु रा चुनेकर. प्रश्न क्रमांक 4 अंदमान निकोबार द्वीपमंडलातील बो ही बोली बोलणारी शेवटची व्यक्ती कोण आता? प्रश्न क्रमांक 4 अंदमान निकोबार द्वीपमंडलातील बो ही बोली बोलणारी शेवटची व्यक्ती कोण? यामध्ये तुमचा एक प्रश्न दुसरा कव्हर होईल मित्रांनो, की अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये कोणती बोली बोलल्या जात होती? तर बो ही बोली बोलल्या जात होती. आणि ही बोली बोलणारा शेवटचा व्यक्ती कोण? त्याचे पर्याय क्रमांक 1 बुआ, 2 सुकू, 3 बोआताई, 4 निवोबा. थोडेसे पर्याय वेगळे आहेत, मी पुनश्च एकदा सांगतो. बुआ, सुकू, 3 बोआताई, 4 निवोबा. प्रश्न क्रमांक 5 समाजाचे सांस्कृतिक संचित केव्हा धोक्यात येते? पर्याय क्रमांक 1 राजकारणामुळे, 2 कलावंतांमुळे, 3 समूहाच्या वितुष्टेमुळे, 4 बोली संपुष्टात आल्यामुळे. प्रश्न क्रमांक 6 भाषेच्या अस्तित्वाचे गणिती सूत्र कोणी मांडले? प्रश्न क्रमांक 6 भाषेच्या अस्तित्वाचे गणिती सूत्र कोणी मांडले? पर्याय क्रमांक 1 एल्फिन्स्टन, 2 लॉर्ड मेकॉले, 3 जॉर्ज गियर्सन, 4 डॅनियल एब्राम. प्रश्न क्रमांक 7 सामाजिक उद्धाराचे व्यापक काम कशाच्या आधारे प्रभावशाली होऊ शकते? प्रश्न क्रमांक 7 पुन्हा एकदा, सामाजिक उद्धाराचे व्यापक काम कशाच्या आधारे प्रभावशाली होऊ शकेल? पर्याय क्रमांक 1 परकीय भाषेमुळे, 2 राजकारणामुळे, 3 बोलींमुळे, 4 प्रमाण भाषेमुळे. तर मित्रांनो, या 7ही प्रश्नांची उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तुम्ही ते सोडवा आणि मला कमेंट करा. पुढे सुद्धा 3 प्रश्न आहेत, पाहणार आहोत पुढे 3 प्रश्न. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 8 एखादी भाषा दुसऱ्या भाषेत विलीन होण्यास नामंजूर का असते? प्रश्न क्रमांक 8 एखादी भाषा दुसऱ्या भाषेत विलीन होण्यास नामंजूर का असते? पर्याय क्रमांक 1 प्रादेशिक वादामुळे, 2 पोटभाषेच्या प्राथमिकतेमुळे, 3 वर्ग संघर्षामुळे, 4 वर्ण संघर्षामुळे. प्रश्न क्रमांक 9 मुद्रणकलेच्या शोधामुळे कोणती परंपरा धोक्यात आली? प्रश्न क्रमांक 9 मुद्रणकलेच्या शोधामुळे कोणती परंपरा धोक्यात आली? पर्याय क्रमांक 1 मौखिक, 2 लिखित, 3 वास्तू, 4 धार्मिक. आणि भाग 3 मधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 भारतातील शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे असे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचे मत होते? प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील शिक्षण मातृभाषेतून द्यावे असे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचे मत होते? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेकॉले, पर्याय क्रमांक 2 जनरल डायर, पर्याय क्रमांक 3 एल्फिन्स्टन, पर्याय क्रमांक 4 जॉर्ज गियर्सन. तर अशा रीतीने मित्रांनो आपण 3 भागामध्ये, पहिल्या भागामध्ये 8 प्रश्न पाहिलेत, दुसऱ्या भागामध्ये 10 प्रश्न आणि तिसऱ्या भागामध्ये 10 प्रश्न, असे एकूण 28 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. या 28 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाग 1, 2 आणि 3 मध्ये तुम्हाला उत्तरे पाहायला मिळतील मित्रांनो. निश्चितरित्या तुम्ही हे 28ला 28 प्रश्न सोडवले असतील अशी आशा व्यक्त करतो आणि मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुमचे 28 पैकी किती प्रश्न बरोबर
आलेत मित्रांनो. जर हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर निश्चितरित्या कमेंट करून तेही कळवा, जेणेकरून तुमच्या कमेंटनं मला एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल, एक वेगळी उमेद निर्माण होईल आणि आणखीन असे व्हिडिओ बनवायचे का प्रश्नांचे तेही मला तुम्ही कळवा. आपण तेही आपल्या यूट्यूब चॅनलवर असे प्रत्येक टॉपिकचे प्रश्न या ठिकाणी टाकत जाऊ मित्रांनो. मित्रांनो, आपल्याकडे कुठलीही आधुनिक सुविधा नसल्यामुळे आपण अशा प्रकारचे प्रश्न घेत आहे. लवकरच मी सर्व सिस्टीम खरेदी करून या ठिकाणी तुम्हाला अपडेट आणि दर्जेदार चांगले डिजिटल प्रश्न या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. मित्रांनो, तुमचे जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, ज्यांचं मराठी व्याकरण कच्चं असेल, त्यांच्यापर्यंत हा कृपया व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले. जे विद्यार्थी माझ्या चॅनलवर नवीन आहेत आणि अद्याप माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळं विद्यार्थ्यांनो तुमचं मनापासून मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबूया, भेटूया नवीन उमेदीने नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद. थँक्यू.